नमस्कार पालक मित्रांनो, आशा इन्स्टिट्यूट ऑफ यवतमाळ तर्फे मी डॉक्टर दीपक तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। अनेक पालक गेल्या 7-8 महिन्यापासून आपल्याकडे आपल्या पेशंटला, आपल्या मुलांना इथे थेरपीज करता घेऊन येतात। त्या पालकांपैकीच एक आपल्यासोबत आज आहेत पेटकर ताई। आपण जाणून घेऊया पेटकर ताईंचे अनुभव आशा इन्स्टिट्यूट तर्फे सोबत कसे होते। नमस्कार पेटकर ताई। नमस्कार, तुमचं स्वागत आहे आशा इन्स्टिट्यूटच्या या प्रोग्राम मध्ये। धन्यवाद। साहस हा तुमचा मुलगा गेल्या कित्येक दिवसापासून त्याची ट्रीटमेंट वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होती। बाहेर तुमचे अनुभव कसे होते? बाहेर होते पण तेवढे नव्हते। इथे जेव्हापासून येणं चालू केलं तेव्हापासून त्याच्यामध्ये पुष्कळ डेव्हलपमेंट झालेली आहे। मला असं माहित पडलं की नागपूरमध्ये तुम्ही जेव्हा गेला होता तेव्हा तुम्हाला त्याच्या पायाची सर्जरी करावी लागेल आणि बराच खर्च येईल असं काही सांगण्यात आलं होतं, आणि तुम्हाला इथे माहित पडलं की सर्जरीची गरज नाही पडणार। त्याच्यामुळे तुम्ही खुश आहात? पुष्कळ, कारण की त्याच्या डेव्हलपमेंट मध्ये एवढा हे प्रोसेस आहे, त्याच्यामुळे सर्जरीचं सध्या आम्ही टाळलेलं आहे। सर्जरी तुम्हाला वाटतं का हे डिसिजन चांगलं राहिलं? हो हो, बिलकुल। आशा इन्स्टिट्यूट सोबत तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून जुळलेले आहात, कसा अनुभव आला तुमचा? छान आहे। तिथे शिकवणं व्यवस्थित, ट्रीटमेंट वगैरे सगळं व्यवस्थित आहे। फिजिओ वगैरे, स्पीच वगैरे सगळं व्यवस्थित आहे। पूर्वी ज्या इन्स्टिट्यूट मध्ये साहस होता तिथे तो खूप रडायचा आणि एका ठिकाणी बसायचा नाही। इथे तुम्हाला काय जाणवलं? साहस मध्ये काही डेव्हलपमेंट दिसली? आहे सर, पुष्कळ आहे। कारण की त्याला इथे आणल्यानंतर तो घरी जायला कंटाळा करतो, नाही म्हणतो। कारण की ते त्याला व्यवस्थित शिकवतात, त्याच्याकडून करून घेतात सगळं, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आहे। आणि त्याचं रडणं पण इथे बऱ्याच अंशी थांबलेलं असं वाटतं का? खूप खूप थांबलेलं आहे, कारण तिथे खूप रडायचं, इथे अजिबात, इथे आणल्यावर रडणं हे त्याचं बंदच झालेलं आहे। म्हणजे तुम्ही एकंदरीत आशा इन्स्टिट्यूट तर्फे होणाऱ्या ट्रीटमेंट मध्ये खुश आहात? हो हो, पुष्कळ। इतर पालकांना पण तुम्ही रिकमेंड करा? बिलकुल। धन्यवाद। अशा प्रकारे आपण बघितलं की साहस पेटकर या पेशंट मध्ये बरेच फरक पडलेला आहे आणि त्याची आई, त्याचे पॅरेंट्स दोघेही खूप खुश आहेत। मी सर्व पालकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याकडे असणाऱ्या ऑटिझम किंवा इतर समस्यांशी निगडीत जर पेशंट असेल त्यांना जरूर रिकमेंड करा आमचं आशा इन्स्टिट्यूट।